शासकीय योजनेतून चालणाऱ्या आश्रमशाळा किंवा सुधारगृहातून अनेक तक्रारी आपण ऐकत असतो. पण संभाजीनगरमध्ये बालसुधारगृहात जे घडलं ते ऐकून आपलं मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. बालसुधारगृहातील छळाला कंटाळून काही मुलींनी बंड करून आपला छळ जगासमोर आणलाय. संभाजीनगर बालसुधारगृहात अघोरी प्रकार. जबरदस्तीनं केली जाते मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट. मुलींच्या अंगावर शिंपडलं जातं पवित्र पाणी. कपाळावर चिन्ह काढून मुलींचा छळ. मुलींच्या बंडानं सुधारगृहाचा भांडाफोड. संभाजीनगर शहरातील रस्त्यावरून धावणाऱ्या या मुली, त्यांना पकडण्यासाठी धावणारे पोलीस अधिकारी. तुम्ही म्हणाल हे नेमकं आहे तरी काय, पण यामागची कहाणी धक्कादायक आहे. या मुली चक्क बालसुधारगृहातून पळून आल्या. त्या 2 किलोमीटर धावत जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. या ज्या 9 मुली पळून गेलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशानुसार 3 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये विचारपूस किंवा चौकशी करत आहेत. ज्या मुली पळून गेल्या होत्या त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे, त्यांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहेत. या व्यतिरिक्त त्या बालगृहामध्ये इतर ज्या आणखी 80 मुली होत्या त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस सुरू आहे. याबाबतचं काही अहवाल तुम्ही कोणाला सादर करणार चौकशी? याच्यामध्ये चौकशी सुरू आहे. संबंधित विभागाला त्याच्यामध्ये परत पुढचा अहवाल सादर केला जाईल. बालसुधारगृहातून पळालेल्या मुलींना पोलिसांनी दिवसभरात ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली. पलायन करणाऱ्या या मुलींनी समितीसमोर ज्या व्यथा मांडल्या त्या धक्कादायक आहेत. बालसुधारगृहात मुली अपवित्र झाल्या म्हणून अंगावर पवित्र पाणी शिंपडलं जातं. मुलींना पवित्र करण्यासाठी त्यांच्या पोटावर, कपाळावर विचित्र खुणा केल्या जातात. बालसुधारगृहात असलेल्या मुलींच्या जबरदस्तीनं प्रेग्नन्सी टेस्ट केल्या जातात. तसंच इथं राहणाऱ्या मुलींना पुरेसं अन्नही दिलं जात नाही. बालसुधारगृहातून पलायन केलेल्या मुलींनी त्यांच्या केअरटेकर हर्षू राठोड यांच्यासमोर हे आरोप केलेत. दृश्य पाहिलं ते खरंच खूप भयंकर होतं. सगळ्या मुलींनी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता. सगळ्या मुलींचे हात रक्तबंबाळ झालेले होते. त्यांनी स्वतःला काच वगैरे मारून घेतलेले, डीप कट होते हाताला. तर तक्रारी बॉक्समध्ये तक्रार केल्यावरती मुलींना जिथे कॅमेरा लावलेला नाही तिथं जाऊन मारहाण करत आहेत. एका मुलीचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. तिनं स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की एक प्रकरण असंच काहीतरी मध्ये झालं हॉस्टेलमध्ये, तर तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यामध्ये 2-3 जागी मुक्का मार होता आणि तिच्या तोंडातून रक्त येजेपर्यंत तिला मारलं. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? संभाजीनगर शहरातील याच बालसुधारगृहातून 30 जून रोजी या मुलींनी पलायन केलं होतं. विद्यादीप बालसुधारगृह हे अनेक वर्षांपासून NGO चालवतं. या मुलींनी बालसुधारगृहातील प्रकारांविषयी अनेक तक्रारी केल्या. त्या तक्रारींवरून त्यांना पुन्हा छळण्यात आलं. त्यामुळे शेवटी 9 मुलींनी पळ काढून थेट न्यायालयाकडे धाव घेतली. मी माझी एखादी गोष्ट जेव्हा विश्वासाने तुम्हाला सांगते आणि तुमच्या घरी येते, त्यावेळेला तुम्ही त्या विश्वासाला तडा दिलात की मी तिथे राहणार नाही, हे इतकं खरं असतं. दुसरं, त्यांच्या अत्यावश्यक गरजा ज्या असतात, बरं कोणाला त्या कमिटीवर असलेल्यांना खिशातनं पैसे घालून करायचं नाहीये. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी पैसे देतं त्यांना. मग साधं अगदी साबण असेल, पेस्ट असेल, बाकीच्या त्यांच्या गोष्टी असतील, तर त्यांना पुरेशा त्या मिळणं ते पण मिळत नाहीत. या प्रकरणाचा तपास सध्या चौकशी समिती करतेय. त्याचबरोबरीनं पोलिसांनीही याची स्वतंत्रपणे तपासणी सुरू केली. त्यामुळे बालसुधारगृहाच्या या छळ छावणीच्या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान संभाजीनगर बालसुधारगृह प्रकरणी केंद्रीय महिला आयोगानं दखल घेतलेली आहे. महिला मानसिक छळ प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्याच्या DGPला चौकशी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आदेश दिले.